नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वादळी पाऊस व गारपिटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई द्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अवकाळी वादळी पाऊस व गारपिटामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पिके उद्ध्वस्त झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे आणि गारपिटामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी शेती पूर्णपणे जमीनदोस्त झालेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. तसेच पंचनामे करताना कोणत्याही प्रकारचा विलंब किंवा दिरंगाई होऊ नये आणि सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पारदर्शक पद्धतीने कारवाई करावी असे देखील दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले असून यावेळी निवेदन देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संविधान संरक्षण समिती या सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये जी अवकाळी पाऊस झाला, अवकाळी पावसामुळे शेतकरी अवलंबून झालेला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरवून घेतलेला आहे. त्यासोबत जे आपले जनावर आहे यांचासुद्धा वैराणाचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. तरी आमची मागणी आहे की बुवा सरसकट पंचनामे करून कोणत्याही अटी शर्ती न ठेवता शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची एक मुख्य मागणी. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्यामार्फत आम्ही सविनय आपलं निवेदन सादर केलेलं आहे.